झी 24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानीला अखेर अटक. झी 24 तासच्या बातमीचा मेगा इम्पॅक्ट. शीतल तेजवानीला आज कोर्टात हजर करणार. काल अटकेनंतर तेजवानीची ससून रुग्णालयात सुमारे 40 मिनिटं वैद्यकीय तपासणी. अमेडिया कंपनीचे पार्टनर दिग्विजय पाटलांची उद्या खारगे समिती करणार चौकशी. तर पुणे जिल्हा मुद्रांक शुल्क कार्यालयाकडून आज हजर राहण्याची नोटीस. दिग्विजय पाटलांचे वकील मांडणार बाजू सूत्रांची माहिती. अतिरिक्त मुख्य सचिव खारगे समितीला 1 महिन्याची मुदतवाढ. पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात चौकशीसाठी समितीचा कालावधी वाढवला. पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात विरोधक आक्रमक. विधिमंडळ अधिवेशनात आवाज उठवून श्वेतपत्रिकेची मागणी करणार. सचिन अहिर यांची ग्वाही. जिल्हा परिषदांआधी महापालिका निवडणुका घेण्याच्या हालचाली. आज होणाऱ्या बैठकीला सर्व पालिका आयुक्त हजेरी लावणार. आरक्षण मर्यादा ओलांडल्यानं मिनी विधानसभेच्या कार्यक्रमात बदलाचे संकेत. राज्य निवडणूक आयोगाची आज सर्व पालिका आयुक्तांसोबत बैठक. महापालिका निवडणूक तयारी, मतदार याद्यांबाबत बैठकीत चर्चा होणार. बीडच्या परळीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा राडा. ईव्हीएम सुरक्षित राहण्याची व्यवस्था करावी, कार्यकर्त्यांची मागणी. राज्यातील संपूर्ण बाजार समित्या उद्या बंद. व्यापाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मुंबईसह राज्यातल्या सर्व बाजार समित्या उद्या बंद राहणार. सर्वांना समान कायदा करा, व्यापाऱ्यांची मागणी. राज्यातील शाळा उद्या बंद. शिक्षक शिक्षकेतर संघटनांचे शाळा बंद आंदोलन. उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघणार. राज्यात थंडीचा कडाका कायम. पुढील 5 दिवस थंडीचा कडाका कायम राहणार. हवामान विभागाचा अंदाज. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन 2 दिवस भारत दौऱ्यावर. पुतीन यांच्यासह रशियाचे अनेक मंत्रीही भारतात येणार. तर भारत रशिया एकमेकांचे लष्करी तळ वापरू शकणार. संरक्षण कराराला रशियन संसदेची मान्यता.